अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे वन विभागाच्या जनजागृती मोहिमेत बिबट्या मानव संघर्ष टाळणे आणि वनवणवे रोखणे याबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। नागपूर येथील वाईल्डलँड्स कन्झर्वेशन फाउंडेशनचे संचालक अजिंक्य भांबुरकर यांनी सांगितले की बिबट हा माणसाचा शत्रू नसून भीती आणि अफवेमुळेच संघर्ष वाढतो। शांत राहून योग्य खबरदारी घेतल्यास हा संघर्ष टाळता येतो अशी माहिती यावेळी भांबुरकर यांनी दिली। महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अकोले वन परिमंडळ अधिकारी डी. जाधव यांनी उन्हाळ्यातील मानवनिर्मित वनवणव्यांचे दुष्परिणाम स्पष्ट केले आणि वनवा लावणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले। नियत क्षेत्र वन अधिकारी अंकुश काकड यांनी ग्रामशिस्त, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि त्वरित माहिती देण्याचे महत्त्व अधोरेखित केले। या उपक्रमामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढून मानव व वन्यजीव यांच्यात सुरक्षित सहअस्तित्वाची भावना दृढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी श्री भांबुरकर यांनी बिबट्यांपासून बचाव कसा करावा याबाबत डोंगराळ आदिवासी आणि जंगलाला लागून असलेल्या आदिवासी बहुल घोरपडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले। यात विद्यार्थी देखील सहभागी झाले। आता परत तुम्ही गिन्नी गवत कापा। हा, आता जेव्हा आपले वन विभागाचे अधिकारी साहेब झाले, शाळेतले टीचर साहेब झाले, आता मला सांगा की हे गिन्नी गवत कापत असताना आता हा बिबट्या तुम्ही मान पकडा। आता बिबट्याने हल्ला केल्यानंतर मला सांगा त्यांची मान त्याच्या तोंडात आली की स्कार्फ आला? स्कार्फ आला। आणि त्याच्यामुळे काय झालं की आता हा लहान बिबट असेल किंवा मोठा बिबट, आता मी पण आल्यानंतर जर का मी मान पकडतो आहे तर त्याच्या मान नाही तर इथे स्कार्फ आला। हे पहा, दिसलं? मी चावण्याचा प्रयत्न केला पण स्कार्फ आला, आणि स्कार्फ आल्याच्या नंतर मग मी 2-3 वेळा मला सोडून चालला गेलो। म्हणजे काय होत आहे की या ठिकाणी आपला माणसाचाही जीव वाचतो आहे आणि बिबट्या पण तिकडनं निघून जातो आहे। आलं लक्षात? आता हे अंगणामध्ये खेळून राहिलेले आहेत। आता मला सांगा की यांचा आकार मोठा झाला की छोटा झाला? छोटा झाला। आणि आता मला सांगा की हे जेव्हा खेळून राहिले यांचं लक्ष कुठे आहे? खेळण्यामध्ये आहेत। आणि अंगणामध्ये जेव्हा खेळत असताना आपल्या परिसरामध्ये गिन्नी गवत राहतं ना, ऊस असतो, मका असतो, आणि त्याच्यामध्ये कोण राहतं? बिबट्या असतो। आणि यांचं सगळ्यांचं लक्ष जेव्हा खेळण्याकडे आहेत, आकाराने छोटे झालेले आहेत, अशातच बिबट्या येतो आणि यांची आता मान पकडतो। असा असा आकारा असा, आणि अशातच आपल्यावरती हल्ला होऊन बसतो। म्हणून आपल्याला काय करायचं आहे की संध्याकाळी 5:30 वाजताच्या नंतर अंगणामध्ये खेळायचं नाही आहे। काय करायचं आहे? संध्याकाळच्या 5:30 वाजताच्या नंतर अंगणामध्ये खेळायचं नाही। संध्याकाळी 5:30 वाजले की आपापल्या घरी चाललं जायचं। सगळ्यांना माझा नमस्कार। माझं नाव अजिंक्य भांबुरकर, वाईल्डलँड्स कन्झर्वेशन फाउंडेशन NGO नागपूर या ठिकाणी मी डायरेक्टर म्हणून काम करतो आहे। आणि गेले 10 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पण ठिकाणी मानव आणि बिबट संघर्ष असेल आहे, मानव आणि वाघ संघर्ष असेल आहे, वनवणवा असेल आहे, या विषयावरती मी काम करतोय। आता गेल्या 18 नोव्हेंबर 2025 पासनं मला नागपूरवरनं या ठिकाणी माननीय श्री धर्मवीर सालविठ्ठल साहेब, जे आपले अहिल्यानगर वन विभाग अहिल्यानगरचे माननीय उपवन संरक्षक साहेब आहेत, सिनियर IFS ऑफिसर, त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांनी मला अपॉइंट केलं। आणि आपण काय करतो आहे की 19 नोव्हेंबर 2025 पासनं आपण मग कोपरगाव असेल आहे, नगर असेल आहे, अकोले असेल, संगमनेर भाग 1, पारनेर, अशा 6 रेंजेसमध्ये, जवळपास अकोले EGS, अशा 6 रेंजेसमध्ये आपण मग शाळांना जाऊन त्या ठिकाणी मानव आणि बिबट संघर्षावरती जनजागृती करायला सुरुवात केली। आणि आतापर्यंत जवळपास आपण 100 पेक्षा अधिक शाळांमध्ये जाऊन कव्हर केलेले आहेत आणि 20 ते 25 गावांमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी जनजागृती केलेली आहे। नमस्कार, माझं नाव देवदास विश्वनाथ जाधव, वनपाल, अकोले। आम्ही बिबट जनजागृती हा जो कार्यक्रम आहे शासनाने दिलेला, हा 28 डिसेंबर पासून साधारण आम्ही अकोला तालुक्यामध्ये करत आहोत। आमच्याबरोबर सेपरेट टीम आलेली आहे, नागपूरचे अजिंक्य सर आलेले आहेत। तर आम्ही आत्तापर्यंत जवळपास पूर्ण तालुक्यामध्ये 100 शाळा झालेल्या असतील आमच्या, आणखी 25 गाव झालेले आहे। आम्ही जागोजागी जाऊन बिबट्याविषयी जनजागृती केलेली आहे। तसेच आता 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी वनव्याविषयी सप्ताह आम्ही साजरा करत आहोत। त्या संदर्भात पण आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन, ग्रामपंचायत असू दे, शाळा असू दे, बाजाराच्या ठिकाणी जाऊन आम्ही वनव्याविषयी माहिती देत आहोत। सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव अंकुश काकड, मी नियत क्षेत्र अंबड या ठिकाणी वनरक्षक म्हणून काम करतो। माझ्याकडे एकूण 15 गाव आहेत, 15 ग्रामपंचायती आहे। या 15 ग्रामपंचायतीमध्ये शाळा असेल किंवा हे गाव असेल, या ठिकाणी आम्ही बिबट्याविषयी जनजागृती तसेच वनवण्याविषयी जाऊन जनजागृती केलेली आहे।
तर माझ्याकडून जनतेला एक आव्हान आहे की तुम्ही बिबट्याविषयी जनजागृती राहून काळजी घ्या बिबट्यापासून. या उपक्रमामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढून मानव व वन्यजीव यांच्यात सुरक्षित भावना दृढ होईल. वनसंपदा टिकवून धरण्यात व वाढविण्यासाठी मदत होईल असा विश्वास यावेळी घोरपडवाडी शाळेचे मुख्याध्यापक रंगनाथ भोसले व उपाध्यापक R.H. खरबस यांनी यावेळी व्यक्त केला आणि वन विभाग जनजागृती पथकाचे आभार मानले.